ओम साईराम. तर आज आपल्या गार्डनमध्ये क्रोटनच्या झाडाबद्दल आपण बोलणार आहोत. तर मी त्याचे कटिंगपासून तयार केलं होतं आणि छान बुशी पण झालंय, मोठं झालंय. तर आज आपण त्याचे थोडी कुंडीत ट्रान्सफर करूया, मोठ्या कुंडीत लावूयात. मोठ्या कुंडीत लावताना मी थोडंसं झाड आपल्या पहिल्या कुंडीतून काढताना थोडंसं हलवून घेतलं, कारण ते व्यवस्थित बाहेर निघावं, त्याच्या मुळ्या तुटू वगैरे नाही. कारण मुळ्यांना जर त्रास झाला तर आपलं झाड जळण्याची पण शक्यता असते. म्हणून मग मी व्यवस्थित हलवून काढलं. त्याच्यानंतर आता माती तयार केली. माती तयार करताना मी बऱ्यापैकी शेणखत घेतलं, कोकोपीट घेतलं, साधी माती घेतली आणि थोडीशी वाळूची राळ घेतली आणि आता आपण झाडाची ट्रान्सफर केली बघा. आता आपण झाड लावून घेऊया. तर झाडाबद्दल जर बोलायचं म्हटलं ना, तर झाडाची पानं पिवळ्या आणि हिरव्या रंगाची असतात आणि बऱ्यापैकी सकाळच्या 2 तासाचा जरी सूर्यप्रकाश मिळाला तरी भरपूर झाला. दिवसभराच्या सूर्यप्रकाशाची काहीच गरज नाही. दिवसभराच्या सूर्यप्रकाशाने त्याचे पाने पूर्ण थोडीशी पिवळसर होऊन खराब होतात. तर ह्या झाडाच्या पानांना एक चकाकी असते बऱ्यापैकी. त्याच्यामुळे तुम्ही हे झाड इंडोर पण ठेवू शकता, आपल्या ऑफिससाठीही छान आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला झाडाच्या खता वगैरे विषयी जर सांगायचं झालं तर याला जास्त काळजीची किंवा जास्त खतांची पण गरज नाही आहे. आणि जर झाड तुम्हाला बुशीत तयार करायचं असेल ना, तर फक्त झाडाच्या वरचे जे शेंडे आहे ना ते तोडून टाकायचे, म्हणजे झाड आपलं भरपूर बुशी तयार होतं किंवा आपलं घनदाट एक छानसा गोलाकार तयार होतं. आणि आता आपण पाणी वगैरे दिले. तर बघा, तुमच्याही गार्डनमध्ये जर तुम्हाला क्रोटन लावायचं असेल तर एक छान झाड आहे. चला, तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय.